नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत H61 जिओनिक्स मदरबोर्ड आणि H61 गिगाबाईटचा रिफर मदरबोर्ड यामधला फरक जाणून घेणार आहोत। तर पहिला आपण बघूया गिगाबाईट मदरबोर्डमधले फीचर्स। गिगाबाईटच्या मदरबोर्डमध्ये आपण बघू शकता PS2 पोर्ट आहे, VGA पोर्ट आहे, 4 USB पोर्ट आहे, 3 ऑडिओचे जे इनपुट आउटपुट पोर्ट आहेत ते आहेत, 2 रॅम स्लॉट आहेत, 4 SATA पोर्ट दिलेले आहेत त्यांनी। आणि तेच जर आपण H61 जिओनिक्समध्ये बघायला गेलात तर यामध्ये अनेक NVMe स्लॉट दिलेला आहे। जो आहे तो NVMe स्लॉट आहे। USB 3.0ला पोर्ट दिलेला आहे। तसेच HDMIचा पोर्ट देखील यासाठी उपलब्ध आहे। USBला टोटल यांनी 6 पोर्ट दिले आहेत, PS2चा पोर्ट न ठेवता। आणि H61 जो मदरबोर्ड आहे तो i3 सेकंड आणि थर्ड जनरेशनला सपोर्ट करतो। i3मध्ये किंवा i5 i7मध्ये देखील सेकंड थर्ड जनरेशनमध्ये हे दोन्ही मदरबोर्ड सपोर्ट करतात। लेटेस्ट जे टेक्नॉलॉजी आलेली आहे M.2 किंवा NVMeची ते इथे ह्या स्लॉटमध्ये आपल्याला या मदरबोर्डमध्ये प्रत्येक नवीन मदरबोर्डमध्ये आपल्याला सपोर्ट करताना भेटतात। अशा टेक्निकल व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता। थँक्यू।